काही नुसती लाकडं नाही, तर हा आहे ज्योतिबा राजाचा विजय। सासन म्हणजे साक्षात शासन किंवा विजयाचं निशाण। जेव्हा दख्खनच्या राजानं रत्नासुराचा वध केला तेव्हा त्या विजयाचं प्रतीक म्हणून ह्या काठ्या मिरवल्या जातात। साताऱ्याच्या मातीतल्या पैलवानागत खंबीर असणाऱ्या ह्या काठ्या म्हणजे भक्तांच्या अभिमानाचा तुरा आहे। आता तुम्ही म्हणाल ही काठी एवढी उंच कशी काय? तर ऐका, 30 ते 50 फूट उंच असलेल्या ह्या काठ्यांसाठी खास गजराज जातीच्या मजबूत बांबूचा वापर केला जातो। तर तिला मोरपिसांनी, रंगीबिरंगी रेशमी वस्त्रांनी आणि नोटांच्या माळांनी अगदी नवरीगत सजवलं जातं। वारा किती पण वेगाने वाहू दे, पण ही 50 ते 60 फुटी काठी एका हातावर तोलणं हे विज्ञानाच्या पलीकडचं आहे। ही ताकद केवळ मनगटातली नाही, तर ती ज्योतिबाच्या नावावर असलेल्या श्रद्धेची आहे। ज्योतिबाचा सच्चा भक्त या काठीला वाकविल पण कधी पडू देणार नाही। चैत्र पौर्णिमेच्या यात्रेत जेव्हा अख्खा डोंगर गुलालात न्हाऊन निघतो तेव्हा तिथं शेकडो काठ्या येतात, पण सगळ्यात पहिला मान असतो तो निगवे गावच्या सासन काठीचा। त्या पाठोपाठ कोल्हापूरचे छत्रपती, हिम्मत बहादूर चव्हाण आणि इतर मानाच्या काठ्या गाजत वाजत निघतात। साताऱ्याच्या कोरेगाव, खटाव आणि कराड भागातून हजारो भक्त स्वतःच्या गावची सासन काठी खांद्यावर घेऊन अनवाणी पायानं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणत डोंगरावर पोहोचतात। जेव्हा ही सासन काठी नाचवली जाते तेव्हा आभाळ ठेंगणं वाटतं, पण हा फक्त सण नाही, तर ही संस्कृती आणि परंपरा आहे। तर तुम्हाला पण या अलौकिक सोहळ्याचे साक्षीदार व्हायचे असेल तर ही रील आत्ता शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आचार्य मीडियाला फॉलो करा।